गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे ढोल ताशाचा नाद आणि पावसात भाविकांच्या गर्दीचा जल्लोष। या उत्साहात सर्वांचं लक्ष असतं आपल्या बाप्पाच्या सुंदर मूर्तीवर। गणरायाची आखणी, प्रभावळ आणि विविध रूपं वेगळीच सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात। पण हे 12 दिवस मूर्तिकारासाठी सुरू होतात 2 महिने आधी। प्रत्येक मूर्तिकाराची मूर्ती घडवताना देवाशी नाळ ही जोडली जाते। तर चला अशाच मूर्तिकाराचा प्रवास ऐकण्यासाठी भेट देऊया बागवे आर्टला। मला आज पहिल्यांदाच माझी ओळख देताना खूप आनंद होतोय, कारण का मी माझं 8 वर्षाचं एक सक्सेसफुल लीगल करिअर सोडून आजपासून एक पूर्ण टाइम मूर्तिकलेमध्ये द्यायचा ठरवला आहे। आणि बागवे आर्टची जी 90 वर्षांची आमचा जो वारसा आहे मूर्तिकलेचा, तो पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्याची 3री पिढी म्हणून पुढे जायचं माझं स्वप्न आहे। प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करतो। तर गणरायाला वंदन करून मी या व्हिडिओची सुरुवात करते। हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या अक्काची मैत्रीण साक्षी। आज आली आहे चिंचपोकळी येथील बागवे आर्टला आणि आता माझ्यासोबत आहे मनस्वी। कशी आहेस? मस्त, तू कशी आहे? मस्त। आता आम्ही बागवे आर्टला आलो आहोत आणि खूप सुरेख मूर्त्यांचं काम सुरू आहे। मनस्वीची ओळख मी सांगायची झाली तर मनस्वी या वर्कशॉपमध्ये काम करते, प्लस हे वर्कशॉप तिचंच आहे आणि आजोबांपासूनचं हे वर्कशॉप आहे त्यांचं। सो वर्कशॉपमध्ये काय काय आहे सध्या आपण एक टूर घेऊया छोटीशी आणि नंतर मग मनस्वीसोबत गप्पा मारूया। चला। सो नमस्कार, पहिलं तर मी मनस्वी बागवे, बागवे आर्टची 3री पिढी आणि हे माझे वडील मूर्तिकार मनोहर बागवे, जे बरेचसे लोक तुम्ही ऑलरेडी त्यांना ओळखतच असाल। त्याच्यानंतर हे माझे काका मूर्तिकार सदानंद बागवे आणि माझे मोठे काका असायचे शशिकांत बागवे, पण 2019 पासून ते आमच्यासोबत नाही आहेत। हे आपलं वर्कशॉप आहे। आपल्याकडे आता आपण मोठ्या मूर्त्यांचं काम आता करतो आहे, पण तोपर्यंत आपण छोट्या ज्या शाडू मातीच्या मूर्त्या असतात तिकडे बघू। चालेल। तर ह्या आपल्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत, इको फ्रेंडली जे आपण बोलतो, ट्रेडिशनली पासून। बऱ्याचशा मूर्त्या ते आमच्या खूप जुन्या आहेत। म्हणजे ही जी मूर्ती आहे फॉर एक्झाम्पल, ही माझ्या आजोबांच्या हातातली आहे। मग त्याच्यावर आम्ही बरंचसं काम केल्यानंतर ही मूर्ती ना, ही जी मॉडेल आहे ते माझ्या आजोबांपासून नाही म्हटलं तरी 80 वर्षापूर्वीपासून। आणि स्पेशल असं आहे की बऱ्याचशा मूर्त्या आहेत ना, त्या लोक म्हणजे 80-70 वर्षापासून सेम मूर्ती नेतात आणि त्यांना तीच मूर्ती हवी असते। तर त्यांच्याकडे आम्ही ना ते कधी आम्हाला ऑर्डर द्यायला येत, ना कधी बिल बनवत, ना कधी ॲडव्हान्स येत। फक्त त्यांचं आम्हीच आमचं बनवतो, ते डायरेक्ट न्यायला येतात। म्हणजे तेवढं पण कम्युनिकेशन नाही, तेवढं एक नातं आहे सगळ्यांशी। म्हणजे एक बागवे आर्टची स्पेशालिटी बोलू शकतो आपण, कुठेतरी आहे ती, आणि तेच समाधान कुठेतरी आपण पुढे नेतो। सो बागवे आर्टची काय हिस्ट्री आहे, मनस्वी सगळं कसं शिकली आहे हे आपण जाणून घेऊया। बागवे आर्टची सुरुवात अराउंड 90 इयर्स बॅक, म्हणजे 1938 मध्ये माझ्या आजोबांनी केली। आम्ही मूळचे मसुरे मालवणमधले, आणि माझे आजोबा जेव्हा मुंबईला आले त्यांना कोणी शिकवलं नाही। त्यांच्यामध्ये एक गॉड गिफ्टेड टॅलेंट जसं असतं, तर गॉड गिफ्टेड टॅलेंट होतं आणि ते पुढे नेत त्यांनी सुरू केलं आपल्या घरात। लालबागच्या आमच्या तेजुकात घर आहे, घरातच छोट्या मूर्ती बनवणं सुरू केलं आणि मग हळूहळू ते वाढत गेल्या। मोठ्या म्हणजे 6-7 फुटापर्यंत मातीच्या मूर्त्या आजोबा आमचे बनवायचे। त्यांना 5 मुलं, त्यातली 3 मुलं त्यांनी ही माझे मोठे काका शशिकांत बागवे, माझे वडील मनोहर बागवे आणि माझे छोटे काका सदानंद बागवे, हे तिघही ह्या मूर्तिकलेमध्येच पारंगत झाले आणि त्यांनी हा वारसा पुढे न्यायचं ठरवलं आणि ते बागवे बंधू म्हणून ओळखण्यात आले। आमचा सगळ्यात पहिलाच मोठा मूर्ती म्हणजे 1990 मधली लालबागचा राजा। त्याच्यानंतर बऱ्याच तो प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही बऱ्याच मोठ्या मूर्त्या घडवल्या, मुंबईच्या राजापासून ऑस्ट्रेलियाच्या राजापर्यंत सगळ्या झाल्या। पण आणि त्यामध्ये एक हा पण आनंद आहे की जे छोट्या मूर्ती, जे घरगुती मूर्तींचे भाविक होते, जे माझ्या आजोबांकडनं 80-90 वर्षापूर्वी गणपती न्यायचे, ते भाविक आजही त्यांची 3री-4थी पिढी आमच्याकडनं गणपती नेते आणि हे सगळ्यात मोठा आनंद आहे। कारण का
मोठं होणं आहेच, पण जे आहे ते जपणं आणि ते पुढे नेणं ते पण महत्त्वाचं आहे. आणि तेही मी पणही तोच प्रयत्न चालू आहे. जरी मला मोठ्या मूर्त्या बनवता येतात तेही मला खूप आवडतं, पण हे छोट्या मूर्त्या बनवणं ते आपलं एक रूट्स असतात, ते सोडणं मलाही पटत नाही. आणि मला आवडतं मातीच्या मूर्त्यांवर काम करायला आणि तशी मी करत असते. माझं जे मूर्तिकलेचं बालकडू आहे, माझं अख्खं बालपण जरी म्हटलं तरी बोलण्यात काही हरकत नाही. कारण का मी प्ले सेंटरमध्ये असल्यापासून स्कूलमधनं यायची तेव्हा घरी नाही उतरायची, मी डायरेक्ट कारखान्याच्या स्टॉपला उतरायची आणि डायरेक्ट कार्यशाळेत यायचे. मला मग रात्री मग बाबा जेव्हा घरी जातील तेव्हा त्यांच्याबरोबर घरी, आणि त्यात मग कुठेतरी काथा पिसून द्या, कुठेतरी माती मळून द्या, त्याच्यातच खेळा, पेंटिंग करा, अशी ऑड लिटिल कामं करत 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 मग नंतर थोडं काही ना काहीतरी शिकत तसं मग मी शिकले. लहानपणी मी जवळजवळ मी तासनतास माझे बाबा काम करत असेल, मी अजूनही तेव्हाच नाही, मी अजूनही ते काम करत असेल, मी तासनतास त्यांना बघू शकते. कारण का मला लहानपणी असं वाटायचं ना की एक फक्त मातीचा गोळा आहे आणि त्याला माझे बाबा किंवा काका ते फक्त असे टच करतात, असं काहीतरी जादू करतात आणि त्याचं काहीतरी जिवंत होतं, त्याचं काहीतरी रूप क्रिएट होतं. आणि इट वॉज लाईक अ मॅजिक शो. मी बघत असायचं, अरे असं कसं झालं, किती मस्त बनवलं, हे आपल्याला पण यायला पाहिजे कुठेतरी. मग ते बघता बघताच शिकलो. तसे माझे मोठे काका जे होते, दादा काका बोलायचो आम्ही त्यांना, तर ते आता वारले, पण मी लहान असताना त्यांच्याकडनं मी डिसिप्लिन शिकली या कामातलं. ते मला बसवायचे बाजूला आणि मला बोलायचे की ही डिझाईन बनवून दे, ही कशी बनवतात दाखव, ही डिझाईन कुठे लागेल, सोंड कशी वळवू. आणि मग मी एखादं खूप छान बनवून दे, मी लहान होते तेव्हा, 2री 3री 4थी, मी काहीतरी चांगलं बनवून दिलं ना की मग मला स्प्रे गनचं शेडिंग करायचं. स्प्रे गन असं इकडे स्टार काढून द्यायचे किंवा असं फूल काढून द्यायचे. आणि मग आय यूज टू गेट सो एक्सायटेड की माझ्यासाठी ते एनकरेजमेंट असायचं की मला दादा काकांनी स्टार दिला, माझ्या दादा काकांनी फूल दिलं, म्हणजे आपण अजून काहीतरी छान करूया, अजून नेक्स्ट टाइम काहीतरी करू. ते दादा काकांकडनं मला ते धडे आले. माझे छोटे काका आहेत सदानंद काका, ते सगळ्यात म्हणजे कारखान्याचं सगळ्यात बेस्ट जे कलरिंग आहे ते करतात. मग त्यांच्याकडनं कुठली शेड एक्झॅक्टली कशी बनवायची, ती शेडचा अंडरटोन कुठे वापरायचा, त्याच्याने अजून मूर्ती कशी सुंदर दिसेल, कशी त्याला अट्रॅक्टिव्ह बनवता येईल, ते हे मी त्यांच्याकडनं बघून शिकले. मोठ्या मूर्त्यांची पण शेडिंग ते करायचे ना, म्हणजे तुम्ही लिटरली असं 2 तास बसून बघू शकता की कसं करतायत, कुठे मावर, कुठे कुठला शेड टाकतात. तर ते असं नॅचरली तुम्ही शिकत जाता. कुठेतरी एवढे जेव्हा तुम्ही एकदम बेस्ट मूर्तिकार घरात बघता, आपल्याला आपलं काम कधी चांगलं नाही वाटत, असं वाटतं रे आपलं कुठेतरी चुकतंय काय, तो कुठेतरी एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स क्रिएट होतो. पण मला नेहमी आवड होती. मी जरी वकील बनले, माझं LLM कम्प्लीट झालं, तरी पण मी हे काम कधीच सोडलं नाही. ईच अँड एव्हरी डे आफ्टर जॉब, आफ्टर कॉलेज, आफ्टर स्कूल, आय यूज टू कम, मी करायचे, शिकत राहायचे. आणि आज मी खूप खुश आहे की मी हे कधी सोडलं नाही. कुठल्याही लाईफच्या कुठल्याही टप्प्यात मी हे करत राहिले, जमेल तसं करत राहिले. आणि जो हे ट्रान्झिशन आहे माझं, ट्रान्झिशनच बोलू शकतो. शेवटी एका फील्डमध्ये सेटल असताना अख्खा शिफ्ट घेणं, जरी हे बॅकग्राऊंड सेट असून तरी पण ते एक कुठेतरी करेज लागतं. तर मी कोणाला सांगण्याची पण मला हिंमत होत नव्हती. तर मी माझी माझ्या आईला मी सांगितलं की असं ना मी विचार करते, असं मी ठरवलंय की आपण शिफ्ट करूया, मला आवडतं हे. आणि मला असं वाटतंय की एक 3rd जनरेशन म्हणून पुढे नेण्याचं काम हे मी करू शकते, कारण का माझ्या अंगात ती कला आहे. लकीली मी ते करत राहिले, सुटलं नाही माझ्या हातातनं काम. तर मी कुठेतरी पुढे नेऊ इच्छिते आणि जर मी हे केलं तर ते अजून ग्रो होईल, किंवा तेवढं जरी करता आलं जेवढं त्याने केलं तरी माझ्यासाठी ते खूप आहे. मग माझ्या आईने, जेव्हा मी स्वतःमध्ये पण बिलीव्ह करत नव्हते, शी वॉज द ओनली पर्सन हू बिलीव्ड इन मी इवन वेन आय वॉज नॉट. आणि ते तिचं जे मला कॉन्फिडन्स आणि तिचा जो बिलीफ, जो एक सपोर्ट मिळाला ना, त्या बेसिसवर मी पुढे जायचा डिसिजन घेतला. तो तिचं एक खूप मोठं, तिने इतका सपोर्ट केला मला ह्या डिसिजनमध्ये. आज असं होतंय की यार तिच्याबरोबर मी हा डिसिजन घेतला, पण हा डिसिजन घेताना ती नाही आहे. पण ठीक आहे, ती आहे तिथनं, ती सपोर्ट तिचा आहेच. बाप्पा ॲक्च्युली सगळ्यांसाठी पहिलं तर देव असतो. आमच्यासाठी देव आहेच गणपती बाप्पा, पण माझ्यासाठी ना कुठेतरी असं लहानपणापासून एक फॅमिलीचा मेंबर असून आपल्याच फॅमिलीचा मेंबर आहे, की ज्यांच्या सहवातच मी जन्मले, त्याच्या सहवासातच मी वाढले, शिकले, घडत गेले. तर कुठेतरी असं वाटतं की बाप्पाच्या मूर्त्या माझ्या हातातनं अनेक घडल्या, भरपूर मूर्त्या घडल्या, पण त्या घडता घडता असं वाटतं की तो हा सगळ्या प्रवासात तोच मला घडवत होता. माझं आयुष्य, माझं
भविष्य हे सगळं त्याच्याच हातातनं घडत होतं, माझ्या हातातनं त्याची मूर्ती नव्हती घडत. आणि एक असतं की आपण बोलतो की आपण बाप्पा बनवतो, आपण घडवतो, पण असं वाटतं की बाप्पा आपल्याला चूज करतो आपण. आणि टू बी असं ती फिलिंग असते ना, टू बी दॅट चोजन वन, की नाही तर बाप्पाने तुला चूज केलंय मग आणि तुझ्या हातात ती कला दिली आहे, तू करतेय, तर ही फिलिंग खूप छान असते. ते एक बाप्पाशी माझं एक स्पेशल कनेक्शन आहे. एका पॉडकास्टमध्ये बाबा बोललेले, गणपतीच्या गळ्यातला हार असतो ना, तर हारामधलं जे प्रत्येक फूल आहे ते आमच्या कुटुंबातलं प्रत्येक सदस्य एक एक फूल आहे, आणि त्याच्यामध्ये जो धागा आहे जो सगळ्यांना जोडून आहे ते म्हणजे आमचे आजोबा. आणि आमचं अख्खं फॅमिली त्या, जसं आपण अर्पण करतो हार देवाला, तसं आमचं अख्खं कुटुंब ह्या सेवेत आणि कलेत अर्पण झालं आहे. तसंच आहे, प्रत्येक जण ह्यात काही ना काहीतरी शिकले आणि प्रत्येक जण त्याची जबाबदारी सेवा करत असतो. गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाकडे 11 दिवसाचा असतो आणि 11 दिवसाचा येतो. आमच्याकडे अगदी 2-3 महिने नाही, ऑलमोस्ट वर्षभर जरी म्हटलं तरी हरकत नाही, आणि 2-3 महिने स्पेसिफिकली जास्त असतात. मी लहान होते ना तेव्हा मोठ्या मूर्त्यांचे आगमन, लाईक डोंगरीचा राजा झाला किंवा खेतवाडीचे जेव्हा जे आगमन व्हायचे, म्हणजे त्यांच्याकडे आगमन व्हायचं पण आमच्याकडनं जायचं बाप्पा. मग मला गणपती जायचं तर मला असं व्हायचं की एकदम असं भरून येतं आपल्याला की अरे आपल्याकडे एवढे दिवस आहे, आपण एवढं बनवलं, आपण एवढे एकत्र असं आणि आज चालला बाप्पा. पण एक आनंद पण असतो की आपण बनवलेलं काम आहे, आपण बनवलेली कला आहे ती कुठेतरी ज्यासाठी चालली आहे तिकडे एक कुठेतरी आपण बोलू शकतो की जसं आई वडिलांना मुलीचं लग्न करताना वाटत असेल ती फिलिंग, मला माहिती नाही ॲप्रोप्रिएट आहे बोलणं की नाही, पण मला ही फिलिंग नेहमी येते की जसं की आपल्याला एक सॅडनेस असतं की अरे चालली आपल्याबरोबर नसणार आहे, पण एक आनंद असतो कुठेतरी, माहिती असतं की एक नेसेसरी आहे जाणं आणि वी आर हॅपी फॉर इट. सो ती एक मिक्स्ड फिलिंग्स असतात ना, तशी काइंड ऑफ फिलिंग असते आपल्याला त्या बाबतीत. पूर्वीपासून बऱ्याच मंडळांवर काम करण्याचं मलाही भाग्य मिळालं जरी मी लहान होते. म्हणजे माझी लहानपणाची कोर मेमरी जर बोलू शकतो तर गणेश गल्लीची मूर्ती. मी 3रीत होते तेव्हा ती मूर्ती आम्ही बनवायला सुरू केली आणि मी अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत आम्ही ती मूर्ती बनवत होतो. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की मी गणेश गल्लीच्या गणपतीबरोबरच मोठे झाले, त्याचं काम करता करता ते शिकतच मोठे झाले. आणि मी बघायचे ना त्या गणपतीला एकही साचा मोड वापरत नाही, तो डायरेक्ट काम असतं. आणि ते एवढं लहान वयात त्याचं डायरेक्ट एक्सपोजर आणि बघायला मिळणं ना, हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण का अजूनही लोकांना मोल्डच्या मूर्त्या कशा बनायचं हे नाही कळत, पण हे डायरेक्ट काम आलं म्हणजे आपल्या हातात काहीतरी आपण एक अचीव्ह केलं असं होतं. नंतर गणेश गल्लीचा झाला आणि स्पेशल म्हणजे ऑस्ट्रेलियाचा राजा. 2016 आम्ही तिकडे, त्यांची ती फायबरची मूर्ती आहे, म्हणजे ते एकदा तिकडे विसर्जन करायला अलाउड नाही, सो तीच पूजतात. आणि ती त्यांनी 5 वर्ष पूजल्यावर त्यांना अजून मोठी मूर्ती घेण्याचं हे झालं, इच्छा झाली. आणि व्यस्त एक सांगण्याची गोष्ट म्हणजे की त्यांनी परत बागेवाडीलाच चूज केलं. तसं बघायला गेलं तर उमरखाडीचा राजा, डोंगरीचा राजा, खेतवाडीचा सम्राट, बाप्पा 6वी-10वी गल्ली, नंतर घाटकोपरचा राजा, प्रगती सेवा मंडळ, मध्य भायखळ्याचा गणपती, असे अनेक गणपती ज्यांच्या म्हणजे कामं इतकी सुंदर सुंदर झाली. आणि अजूनही त्यातल्या मूर्त्या माझ्या अशा फेवरेट आहेत जे मी अशा सेव्ह करून ठेवल्यात फोनमध्ये. आणि त्या कामं करता 2016 अजून एक खूप स्पेशल गोष्ट झाली बागेवाडीसाठी, ती म्हणजे लोकमान्य टिळकांची 125वी पुण्यस्मरण हे होतं आणि सोहळा होता एक. आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, तर त्याचं जे हे मिळालं बक्षीस ते बागेवाडीला मिळालं आणि बाबांनी आणि काकांनी ते रिसीव्ह केलं. ते ह्यासाठी स्पेशल आहे की त्याच्या आधीही हे स्पर्धा कधी स्टेट गव्हर्नमेंटमधनं झाली नाही आणि ह्यानंतरही कधी झाली नाही आहे. सो तो ना भूतो ना भविष्य असा प्रसंग होता आणि तो आमच्या वाटेला आला. पूर्वी असं होतं की कमी झाले असं नाही बोलू शकत, पण पूर्वी एक मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये ना एक बांधिलकीचं नातं होतं, एक जिव्हाळा होता. आम्ही अगदी आमच्या घरी येऊन बसायचे मंडळातले लोक, खाली वगैरे चटई, आम्ही चाळीत राहायचो एजुकात, तसं चटईवर बसून चांगलं गप्पा मारून एक नातं होतं. तेव्हा एवढं कमर्शियलायझेशन नव्हतं, तेव्हा एवढं स्पॉन्सरशिप्स नव्हते. हळूहळू कुठेतरी आपला उत्सव कमर्शियलायझेशनकडे वळलाय, त्याचं कुठेतरी बाजारीकरण झाल्यामुळे ट्रेंड्स वाढलेत सोशल मीडियामुळे आणि मंडळात पण नवी पिढी आली आहे, जी चांगली गोष्ट आहे नवीन पिढी, पण त्यामुळे
नातं जे होतं मूर्तिकाराचं आणि ह्याचं ते कमी झालंय, कुठेतरी ते प्रोफेशनलिझमवरच गेलं. त्यामुळे पूर्वी असं व्हायचं की एक मूर्तिकार आणि एक मंडळ हे एकत्र ओळखलं जायचं. जर आम्हाला अजूनही सांगतात लोक की 2013चा जो मुंबईचा राजा झाला, डोंगरीचा राजा, तो जाताना किंवा तो चेहरा बघितल्यावर, म्हणजे रस्त्याने बघितल्यावर पण कळायचं की रे बागवेंचा डोंगरीचा राजा आहे, चेहरा लोकांना कळायचं. आता असं झालंय कोणी कोणाची साची कोणी वापरतंय, सगळ्या मूर्त्या बऱ्यापैकी सेमच दिसतात, कोणाचं असं एक इंडिव्हिज्युअलिझम राहिलं नाही. पण विच इज ऑल्सो आय एम नॉट क्रिटिसायझिंग, पण त्या ट्रेंड्समुळे आता दर 2 वर्षांनी मूर्तिकार बदलतात. पूर्वी तसं नसायचं, पूर्वी वर्षानुवर्ष ते नातं असायचं. आता कुठेतरी ते मूर्तिकारांमध्येही बरीच कॉम्पिटिशन झालेली मी बघते, जी एक हेल्दी लेवलवर असणं चांगलं आहे, बट एवढ्या टॉक्सिक लेवलवर जाणं कुठेतरी आपलं जे ट्रेडिशन आहे आणि कल्चर आहे, एक एथिक्स पाहिले पाहिजे त्याच्या पलीकडे. कारण का आम्ही आमच्या आजोबांपासून किंवा वडिलांपासून ही एक गोष्ट शिकले की कोणाच्या मूर्तिकाराच्या इकडे ह्याच्यात जायचं नाही की ही मूर्ती ना आम्हाला द्या बनवायला, त्यांच्याकडनं नको किंवा आम्ही कमीमध्ये देऊ. हे आपण कधी, जरी आपल्याकडे मंडळ कमी झाली तरी प्रॉब्लेम नाही, पण ह्या लेवलवर कधी जायचं नाही. आपण एक आपली भक्ती आहे, कारण का कला हे माझ्यासाठी व्यवसाय की आमच्या अख्ख्या कुटुंबासाठी व्यवसाय हा आम्ही कधी बघितलाच नाही. ती आमच्यासाठी भक्ती आहे, एक साधन आहे, आणि ती आम्ही त्या प्युरिटीनेच करत आलो आणि तीच करत राहू. सो जे गणाकार मूर्तिकलेचं आम्ही वर्कशॉप स्टार्ट केलं, ह्याची कल्पना माझ्या डोक्यात नाही म्हटलं तरी पासून कॉलेजपासून होती, पण माझ्याकडे तेवढा वेळ मला देता नाही यायचा की मी ते एक्झिक्यूट करू शकेन. आता मी ह्यात फुल टाईम आल्यामुळे मला कुठेतरी ती अपॉर्च्युनिटी मिळते की माझ्यात खूप साऱ्या आयडियाज आहेत, त्या मला हळूहळू एक्झिक्यूट करायला मिळतात. आम्ही लहान होते तेव्हा मी बघितलेलं की आमच्या कारखान्यात नाही म्हटलं तरी 15 कारागीर मातीचे असायचे तेव्हा. आता काळ बदलल्यामुळे बरेचसे वारले, बरेचसे वयानुसार त्यांना आता करता येत नाही. पण आता तुम्ही बघत असेल, आम्ही 3घच आहोत आता करताना कारखान्यात. म्हणजे ह्यावरनं आपल्याला कळतं की ती जनरेशन जी होती त्याच्यानंतर एक नेक्स्ट जनरेशन क्रिएटच नाही झाली आहे. ह्याचं कुठेतरी एक रिझन हे पण आहे की रेडीमेड ज्या मूर्त्या मिळतात, सो जो व्यवसाय आहे की रेडीमेड आणायच्या आणि त्या विकायचं, हे लोक करायला शिकले. अख्खी जनरेशन त्यातच गेली, पण कोणीच प्रयत्नच केला नाही की ही कला पण आपण कुठेतरी शिकू शकतो. मग नंतर मला हा पण विचार आला की व्हॉट इफ कोणाला तरी शिकायचंय पण सोर्सच नाहीये, कोण शिकणार. का कारखान्यात गेला आणि तुम्ही उभं राहिलात तरी पण कोण असं दाखवत नाही, बंद करतात काम की बघायचं नाही, दाखवायचं नाही. कुठेतरी आपण का नाही एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकत जिथे लोक शिकू शकतील, ज्यांना इच्छा आहे किंवा जे मूर्तिकारच आहेत त्यांना अजून शिकण्याचं आहे, तर तसं काहीतरी करू शकतो. मग त्या इंटेन्शनने की मूर्तिकला किंवा मातीकला कुठेतरी पुढे जपली जावे, नेक्स्ट जनरेशन क्रिएट व्हावी, ह्यासाठी आम्ही गणाकार मूर्तिकला कार्यशाळा स्टार्ट केली. आणि बाबा आणि काका त्यांचं जे सिनियर त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे, तर ते खूप उपयोगी होते मुलांना. खूप चांगला प्रतिसाद मिळाला ॲक्च्युली. म्हणजे आम्ही टाकल्या लिटरली एका हफ्त्यातच बॅच फुल होते, कारण का आपण बॅच जास्तीत जास्त 25-30 लोकांचीच घेतो, कारण का वी बिलीव्ह की इंडिव्हिज्युअली लक्ष देता आलं पाहिजे. कारण का तो 100-200 रुपये लोकांचं घेऊन ते असं हे करणं ना, ते मलाही नाही पडत. कारण का त्याच्यात तो सावळा गोंधळ असतो, ना कोण तुम्ही शिकवता येत ना कोण शिकतं. इथे आम्हाला प्रत्येक स्टुडंटला आम्ही पर्सनली ओळखतो, पर्सनली आम्हाला शिकवता येतो. सो आय एम व्हेरी हॅपी की लोकांना पण शिकता येते आणि आम्हालाही शिकवता येते आणि ही कला कुठेतरी पुढे जाते. मला कधीच वाटलं नाही की मी कदाचित मुलगा हवी होती तर मला हे करायला मिळालं असतं. ह्याचं मोठं श्रेय माझ्या आईबाबांना आणि माझ्या कुटुंबाला जातं, कारण का त्यांनी मला कधीच रेस्ट्रिक्शन्स टाकले नाहीत की तू हे नको करू, ट्रॉलीवर नको चढू, हे माती काय मळते. त्यांना असं स्टँडर्डमध्ये राहायचं असं नाही. आपण प्रत्येक काम जमिनीवर राहून करायचं, शिकायचं. कारण का मी 5 वर्षाचीच होते जेव्हा माझ्या बाबांनी मला ट्रॉलीवर चढवलं आणि सगळे ओरडत होते त्यांना की अरे एवढ्याशा मुलीला कुठे 25 फुटाच्या ट्रॉलीवर चढवत आहे. पण त्यांनी ती हिंमत केली, पण त्याच्यामुळे मलाही तो कॉन्फिडन्स मिळाला आणि तेव्हा मिळालेला कॉन्फिडन्स अजूनही माझ्या पाठीशी आहे. सो मी हेच बोलेन की ही फील्ड ॲक्च्युली आहे मेल डॉमिनेटेड फील्ड आहे. इट वॉज सपोज टू बी मॅन्स जॉब आतापर्यंत कुठेतरी, पण हे पण आहे की आता मुली कुठेतरी पुढे येतात ह्यात. मीही हिंमत केली आहे. मी लहान होते तेव्हा आमच्या कारखान्यात जास्त मुली मी कधी बघितल्या नाही कामाला वगैरे यायच्या, कधीच नाही. पण आता वर्कशॉपमध्ये जवळजवळ 7-8 मुली शिकायला येतात
रोज त्यांना टाइम मिळेल तसं शिकायला येतात, रोज थोडं थोडं करतात. हे कुठेतरी मुलींना पण एक आपण सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट करून देऊ शकतो यामध्ये. सो मनस्वीची आपण स्टोरी जाणून घेतली आणि खूप छान वाटलं तुझ्या गोष्टी ऐकून. तू वकील सोडून आता मूर्ती घडवण्यावरती पूर्ण फोकस केला आहे. खूप शुभेच्छा तुला यासाठी आणि खूप थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल, तुझ्याशी गप्पा मारण्याबद्दल. सो तुला कसं वाटतं आता? फर्स्ट ऑफ ऑल तुमचंही थँक्यू, मजा पिंक आणि साक्षी आणि ओमकारचं, की तुम्ही इथे आलात आणि माझ्याशी गप्पा मारलात आणि माझी स्टोरी कुठेतरी तुम्ही पोहोचवताय लोकांपर्यंत. त्याचा मला खूप आनंद आहे. आय एम रिअली ग्रेटफुल. आणि बागव्यासाठी कला खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर ज्या गणपतीमुळे किंवा ह्या कलेमुळे आमची जी नाती जोडली गेली आहेत ह्या जगात, ते पण आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. तसं आमचं ब्रीदवाक्यच ते आहे की नातं तुमचं आमचं श्री गणेशाने जोडलेलं. तसंच ते जे जोडलेलं आहे ते तसंच तुमचंही आमचंही तसंच जोडलेलं राहू दे. प्रेक्षकांमुळे जसं आपलंही नातं जोडलं जात आहे थ्रू स्क्रीन, तेही असंच राहू दे आणि पुढे वाढेल. आणि गणपतीचे आशीर्वादाने हा निर्णय घ्यायचा आणि ही संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि तसंच सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा व प्रेम असंच बागव्यासोबत आणि माझ्यासोबत राहू. माझ्यासारखीच मनस्वीसुद्धा तुमची हक्काची मैत्रीण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्यासाठी बाय बाय.